Chapter Optics. Today we study lens maker equation or lens maker formula. आपण ज्यावेळेस आपल्या डोळ्यांना थोडा त्रास व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपण डोळे चेक करतो आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्याला गॉगलची आवश्यकता आहे आणि तो जो दुकानदार आहे तो ह्या फॉर्म्युलेच्या आधारे म्हणजे जो आपण आता डिराईव्ह करणार आहोत युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स. लेन्समध्ये दोन प्रकार आहेत, एक कॉन्व्हेक्स लेन्स आणि दुसरा कॉन्केव्ह लेन्स. तर आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून लेन्स मेकर म्हणजे हा लेन्स तयार करण्याचे इक्वेशन आपण पाहणार आहोत आणि ह्याच्या इक्वेशनच्या आधारे तो दुकानदार असेल तो आपल्या डोळ्यासाठी लागणारा जो गॉगल आहे किंवा जो लेन्स आहे त्याचा तो बनवत असतो ह्या फॉर्म्युल्याच्या आधारे. तो फॉर्म्युला आपण पाहूया. वी कन्सिडर द suppose this is the principal axis and we consider the convex lens. This is the thin convex lens whose focal length is small. We consider the thin convex lens. This is the center of convex lens, suppose P, and the object is placed left side of the lens, and we know that according to sign convention the left side distance is negative, right side distance is positive. The distance above the principal axis is created as positive and distance below the principal axis is created negative according to sign convention. हे आपण पाहिले. आता आपण विचारात घेऊया की suppose this is the position of object O and the object, the incident ray incident on this lens or convex lens at first edge. convex lens हा तयार झालाय का? हा अर्धा कर्व सरफेस आहे, स्फेरिकल सरफेस, आणि इकडला तर हा ए पॉइंट आपण घेऊया की ए या ठिकाणी तो इन्सिडेंट रे इन्सिडेंट झालेला आहे. आता हा जो लेन्स आहे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लेन्स ग्लास मटेरियलचा आहे म्हणजे हा लेन्स टोटल लेन्स हा डेन्सर मीडियम आहे आणि हा रे जो इन्सिडेंट होणार आहे ऑब्जेक्ट पासून येणार तो रेअर मीडियम मधून गेलेला आहे. बरोबर. म्हणजे सपोज वी कन्सिडर सपोज दिस इज द N1 and the suppose the refractive index of this convex lens is slightly greater than refractive index of other side, that is air. Then the ray is incident on rarer medium into denser medium is refracted one into other edge. Suppose this is the next edge of this lens, that is B. When the ray reach at point B, ray incident ray ज्यावेळेस रिफ्रॅक्ट होऊन तो B या ठिकाणी त्यावेळेस तो ट्रॅव्हल ह्या लेन्स मधून येणार आहे आणि लेन्स हे डेन्सर मीडियम आहे. तो ए पर्यंत OA हे अंतर त्यांनी एअर मधून ट्रॅव्हल केलेलं आहे
आणि ज्यावेळेस तो ए या ठिकाणी येतो, ए या ठिकाणी ग्लास आणि एअरचा इंटरफेस आहे, तो इथं ग्लास मीडियम मध्ये एंटर करतो आणि ए बी हे जे अंतर आहे तो ह्या ग्लास मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजेच काय होईल या ठिकाणी हा रे ए बी हा डेन्सर कडून आता परत बी च्या पुढे पुढे जाईल, तो एअर मीडियम मध्ये जाणार आहे. मग आपण असं कन्सिडर करूया की तो या ठिकाणी आला. सपोज दिस इज द फायनल इमेज that is I of the object, and there is another, suppose इधर नसेल तो रे सरळ या ठिकाणी दिस इज द, त्याला आपण I1 म्हणू, दिस इज द virtual image of object O and I is the real image of object O. म्हणजे या ठिकाणी आपल्याला B या ठिकाणी डबल रिफ्रॅक्शन झालेलं आपल्याला दिसतंय. Therefore also we consider, suppose C1 is the center of curvature, C2 is also center of curvature. C1 is center of curvature of half part of that lens, and C2 is center of curvature another half side of this lens. Now suppose this OP is object distance, say minus u, this PI is real image, and this P1 is the P1. This is the virtual image of this object. अशा प्रकारे आपण एक कॉन्व्हेक्स लेन्सचा आधार घेऊन आपल्याला लेन्स इक्वेशन तयार करायचे. फिगर मध्ये आपण काय दाखवलंय की कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याच्या लेफ्ट बाजूला ऑब्जेक्ट ठेवलाय, म्हणजे ते ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं मायनस यू, त्याची इमेज आपल्याला राईट बाजूला मिळते, बरोबर. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये आपण खाल्ल्या वर्गामध्ये 9वी-10वीला किंवा असं शिकलो की जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला असेल तर त्याची आपल्याला इमेज फोकल पॉइंटवर मिळते. म्हणजे जसं आपण ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करू तसं इमेजची पोझिशन सुद्धा चेंज होते. पण ठीक आहे, आपण आज फक्त आपल्याला लेन्स इक्वेशनचा विचार करायचा आहे. नाउ च्या अगोदरच्या टॉपिक मध्ये म्हणजे रिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल कर्व स्फेरिकल सरफेस, जर आपण एकाच बाजूचा विचार केला ही एकच बाजू तर, आणि ही बाजू नाही असं जर विचार केला तर ही कर्व बाजू आहे, किंवा ए पी हा एक स्फेरिकल किंवा कर्व सरफेस आहे, आणि कर्व सरफेस इक्वेशन आपण अगोदर पाहिलेले आहे. ते काय येतं पहा, n2 minus n1 divided by r is equal to, where n1 and n2 refractive indices of the given medium and r is the radius of curvature, equal to, this is the refraction due to single curved surface. We can write this equation directly. n2 minus n1 divided by r is equal to n2 divided by v minus n1 divided by u. हे इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन कशाच्या आधारे घेतले आपण की समजा हा भाग नाहीये, हा इन्सिडेंट रे ए या ठिकाणी जर इन्सिडेंट झाला तर हा सिंगल कर्व होतो, आणि सिंगल कर्वचं इक्वेशन आपल्याला मिळतं n2 minus n1 divided by r is equal to n2 upon v minus n1 upon u. So equation number 1. This equation is due to single refraction. When a ray of light or light ray or object OA incident
this ray, incident on at point A and is refract in denser medium, that is AB. Hence, this is called first refraction. And due to first refraction at point A, we changes the real image and the refractive index also, because the refractive index of this glass or lens is greater than refractive index of other side. आपण जर विचार केला लेन्सच्या दोन्ही बाजूला खाली किंवा वर लेन्स सोडून बाकीकडे एअर आहे आणि लेन्स काय आहे, हे मटेरियल ग्लास मीडियम आहे आणि ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा एअरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असतो. आपण जर विचार घेतला तर जवळपास एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 असतो आणि ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज नियरली इक्वल टू 1.5. म्हणजे ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असतो. मग फर्स्ट रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय घडतं, दिस N2 is equal to N and N1 is equal to 1. हा N1 जो आहे तो एअर मीडियम मध्ये आहे म्हणून N1 ची किंमत आपण 1 घेतली आणि N2 acts as a denser medium and denser medium साठी आपण N घेतलं. then R is equal to R1. R म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. आपण पहिल्या रिफ्रॅक्शन साठी R1 विचारात घेऊ, दुसऱ्यासाठी R2 विचारात घेऊ. then U as it is also we change phi. Instead of phi we can write P1. Due to first refraction, the object distance is minus U, image distance is V1. First, that is N1 is equal to 1 because the refractive index of air. Therefore, put this change in equation 1, we get instead of N2 we can put N minus values of N1 1 divided by R, that is R1, which is equal to N2 N upon P means V1 or minus 1 divided by U as it is. We get the equation. Suppose this equation number 2, N minus 1 upon R1, which is equal to N upon V1 minus 1 upon U. Similarly, when the ray AB is travel in denser medium and incident on interface between denser and rarer medium at point B. At point B या ठिकाणी काय झालं आता की तो डेन्सर मधून आला आणि रेअर मध्ये गेलाय. म्हणजे दिस रिफ्रॅक्टिव्ह रे इज BI हा असेल. तर मग जसं आपण पहिल्या रिफ्रॅक्शन मध्ये दिस इज ड्यू टू फर्स्ट रिफ्रॅक्शन and due to आता सेकंड रिफ्रॅक्शन. सेकंड रिफ्रॅक्शन मध्ये काय होईल आता, this N2 become 1, N1 become N, this R is equal to R2. हा बदल होईल. पहिले रिफ्रॅक्शन मध्ये काय झालं, N2 ची किंमत आपण N घेतली आणि N1 ची 1 घेतली होती. आता आपण N1 ची किंमत N घेणार आहोत आणि N2 ची किंमत 1 घेणार आहोत. का तर रे आता डेन्सर मधून पुढे जाणार आहे रेअर मध्ये. याच्या अगोदर तो रे रेअर मधून डेन्सर मध्ये जात होता. आता काय होणार आहे दुसऱ्या केस मध्ये, तो
डेन्सर मधून रेरर कडे जाणार आहे. म्हणजे ते इन्सिडेंट रे कोण झाला ए बी आणि रिफ्रॅक्टेड रे झाला बी आय. अगोदरच्या केस मध्ये इन्सिडेंट रे ओ ए होता आणि रिफ्रॅक्टेड रे झाला ए आय वन. Therefore, due to second refraction u, what is the position of object? पहिल्या रिफ्रॅक्शन मध्ये ऑब्जेक्टची पोझिशन OP होती. आता ऑब्जेक्टची पोझिशन काय असणार आहे PI1 म्हणजे u, the values of u is equal to v1. हा बदल असेल फक्त, कारण की अगोदर जे पहिले रिफ्रॅक्शन झालं ऑब्जेक्ट ओ या ठिकाणी होता. दुसऱ्या रिफ्रॅक्शनला ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होणार आहे. तो ऑब्जेक्ट कुठे असणार आहे I1 या ठिकाणी आणि ते डिस्टन्स किती आहे मग P पासून PI1 is V1. hence we can write u is equal to V1. हा थोडासा बदल आहे. तर पहिल्या रिफ्रॅक्शन मध्ये ऑब्जेक्टची पोझिशन हीच होती, दुसऱ्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन ही असेल आणि ही असेल त्याची V फायनल इमेज. मग आपल्याला तेच काढायचंय की आपण मग सेकंड रिफ्रॅक्शन मध्ये n2 is equal to 1, त्यानंतर n1 is equal to n, r is equal to r2, u is equal to v1 ह्या किमती आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर आपल्याला इक्वेशन 1 चेंज झालेलं दिसणार आहे. मग तो आपल्याला चेंज करायचा आहे. and therefore put these values in equation 1 we get values of n2 is 1 minus n divided by r2 is equal to n2 upon v. Values of n2 is 1 upon v minus values of n1 is n upon u. Values of v u in second refraction values of u is equal to v1. So equation number 3. आपल्याला काय केलं आपण की पहिल्या रिफ्रॅक्शन मुळे इक्वेशन 2 आलं, दुसऱ्या रिफ्रॅक्शन मुळे इक्वेशन 2 आलं. आता आपण इक्वेशन 2 आणि 3 ची बेरीज करू. ऍड इक्वेशन 1 and इक्वेशन 2 we get. जर या दोघांची बेरीज आपण केली तर बेरीज करताना लेफ्ट साइडची बेरीज करू, राइट साइड आणि राइट साइडची बेरीज करू. तर काय करणार आपल्याला n - 1 डिवाइडेड बाय r1 प्लस 1 - n डिवाइडेड बाय r2 इज इक्वल टू 2 आणि 3 च्या आपण बेरीज करतोय. लेफ्ट बाजूची बेरीज आपण करून घेतली, आता आपण राइट बाजूची बेरीज करू. n divided by v1 minus 1 upon u plus 1 upon v minus n upon इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 च्या आपण बेरीज केली. आता आपल्याला काय मिळेल पहा या ठिकाणी इथे n - 1 तर 1 n. जर आपण याला n - 1 केलं तर मायनस आहे. मग काय येईल या ठिकाणी n - 1 divided by r1 minus n - 1 divided by r2 which is equal to, तर काय होईल n upon v1 ला प्लस चिन्ह आहे, n upon v1 ला मायनस चिन्ह आहे, म्हणजे प्लस आणि हा मायनस कॅन्सल होईल. काय शिल्लक राहील फक्त -1/u प्लस 1/v. म्हणजे आपण लिहिताना v अगोदर लिहू म्हणजे 1/1 upon v minus 1 upon where v means final image, u means object distance. This is the final image distance. Rearrange the term. आपण जर थोडासा याच्यामध्ये बदल केला काय मिळेल पहा n - 1 साधारण घेऊ into first bracket n - 1 तर काय शिल्लक राहील 1 upon r1 minus 1 upon r2.
n मायनस 1 आपण जर साधारण घेतला तर दुसऱ्या कंसात काय राहील 1/r1 वजा 1/r2 which is equal to 1/b minus 1/. आता या ठिकाणी आपल्याला थोडा चेंज करायचा आहे. आपण मागच्या वर्गामध्ये म्हणजे 9वी 10वीला इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स जर ऑब्जेक्ट लेफ्ट बाजूला ठेवला तर राईट बाजूला त्याची इन्व्हर्टेड उलटी इमेज येते. जर ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीला ठेवला असेल ह्या लेन्स पासून इन्फिनिटी अंतरावर ठेवला असेल म्हणजे इफ ऑब्जेक्ट kept at infinity, that is u is equal to infinity. ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला असेल तर त्याची इमेज कुठे मिळणार आहे इट्स इमेज obtained on फोकल पॉइंट किंवा फोकल लेंथ वर त्याची मिळते म्हणजे v is equal to f. म्हणजे जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला असेल इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स जर असेल ऑब्जेक्ट जर कॉन्व्हेक्स लेन्सच्या राईट बाजूला इन्फिनिटीला आला असेल तर त्याची इमेज फोकल पॉइंटवर मिळते. म्हणून आपण लिहिलं u is equal to infinity आणि v is equal to f हे इक्वेशन मध्ये ठेवणार आपण. मग therefore n-1 पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 1/r1 minus 1/r2 which is equal to v is equal to f 1/f minus 1/infinity हे आपण डिफाइन करू शकत नाही म्हणून आपण 0 घेतो म्हणजे वी गेट फायनली काय मिळेल आपल्याला 1/f is equal to n-1 दुसऱ्या कंसामध्ये 1/r1 minus 1/. This equation which is bracket केले this equation is called Lensmaker equation or Lensmaker formula. 1/f is equal to n-1 into next bracket 1/r1 minus 1/r2. It means the focal length of given lens. n means the refractive index of given lens, that is जो आपण लेन्स घेतला असेल ग्लास मटेरियलचा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. r1 means radius of curvature of first part हे जो अर्धा भाग आहे त्याचा आणि दुसऱ्या अर्ध्या भागाचा radius of curvature r. This equation is called Lensmaker equation. Also we find out the lens equation. जसं आपण मिरर इक्वेशन काढतो त्याचप्रमाणे आपण तुम्ही 10वीला लेन्स इक्वेशन डायरेक्ट लिहिलेलं असतं याच्यावरून आपल्याला लेन्स इक्वेशन मिळेल. जर आपण ऑब्झर्व केलं हे इक्वेशन आणि वरचं इक्वेशन या दोघांचं आपण जर कंपॅरिझन केलं 1/f सपोज दिस इक्वेशन लाईक ब्रॅकेट करतो मी n-1 1/r1 minus 1/r2 is equal to 1/b minus 1/u आणि दुसरे इक्वेशन आपल्याला मिळतंय 1/f is equal to n-1 दुसऱ्या कंसात 1/r1 minus 1/r2. जर आपण f ची किंमत ही आहे ह्याच्याऐवजी ही किंमत ठेवली आपण आपल्याला काय मिळेल n-1 1/r1 minus 1/r2 ची किंमत काय ठेवायची 1/f. therefore 1/f is equal to ह्याच्याऐवजी काय ठेवलं 1/f. मग पुढे राहिलेला भाग काय 1/p or minus 1/. म्हणजे आपण इक्वेशन काय मिळवलं पहा 1/f is equal to 1/v minus
minus 1 upon u. This equation is called Lenz equation. It may be convex lens or concave lens. This is called Lenz equation, and this equation is called Lenz-Maker formula. याच्यामध्ये 1 upon f म्हणजे फोकल लेंथ, v इमेज डिस्टन्स आणि u ऑब्जेक्ट डिस्टन्स. याला या इक्वेशन आपण म्हटलंय लेंस इक्वेशन, आणि आपला जो टॉपिकचं नाव आहे की लेंस मेकर इक्वेशन, तर हे आहे 1 upon f is equal to n minus 1, आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 upon r1 minus 1 upon r2. This is called Lenz-Maker equation or formula.